तुरटीचे काही उपाय सांगते तुम्हाला. जर का तुम्हाला स्वप्न खूप निगेटिव्ह पडत असतील, भीती वाटत असेल, अचानक डचकून घाबरल्यासारखं होत असेल, एकाच जागेवरती झोप लागत नसेल, अशा कुठल्याही कारणासाठी तुम्ही तुरटीचा एक तुकडा कपड्यामध्ये लपेटून तुमच्या उशाच्या खाली ठेवा, उशीच्या खाली, आणि झोपून जा. तुमचे स्वप्न कमी होतील, हळूहळू पूर्ण नाहीसे होतील. असा हा तुरटीचा उपाय आहे. वारंवार नजर लागत असेल, एखाद्या व्यक्तीला पटकन नजर पकडते, कारण का तर ऑरा कमकुवत असतो. ऑरा म्हणजे आपला शरीरामध्ये दैवी शक्ती कमी पडत असेल तर त्या व्यक्तीला बऱ्याचदा नजर लागते. मग अशा वेळेला त्या व्यक्तीने तुरटीचा खडा सदैव आपल्यासोबत ठेवावा, जेणेकरून निगेटिव्हिटी तुमच्याकडे कॅच करत नाही, तुम्हाला नजर लागत नाही. त्याचप्रमाणे धंद्यावरती, म्हणजे तुमचा जो काही व्यवसाय आहे त्या व्यवसायावरती सुद्धा तुम्हाला जर का वारंवार तुमच्या गल्ल्याला नजर लागत असेल, दुकानाला, तुमच्या व्यवसायाला नजर लागत असेल, तर तुम्ही तिथे मोठा एक तुरटीचा खडा काउंटरवरती ठेवू शकता, जेणेकरून सर्व निगेटिव्हिटी जी आहे ती तुरटीमध्ये कॅच होते. त्याचप्रमाणे घरामध्ये जर का वारंवार कोणी आजारी पडत असेल, म्हणजेच आजारी पडणं याचा अर्थ घरामध्ये नकारात्मकता 100% आहे. मग अशा वेळेला तुरटी तुम्हाला फार महत्त्वाचं काम करेल. तुरटीचा मोठे खडे आणून घराच्या चारही कोपऱ्यांमध्ये ठेवा. सर्व निगेटिव्हिटी ती तुरटी कॅच करते. तुरटी फेकू नका, मोठे मोठे खडे ठेवा, 2-2 किलोचे वगैरे सुद्धा, तर तुम्ही ते ठेवू शकता. त्याचप्रमाणे एखाद्या व्यक्तीला नजर लागली आहे तर तुम्ही तुरटीच्या खड्याने त्याची नजरसुद्धा काढू शकता. शनिवारी आठवणीने त्याची नजर काढावी तुरटीने, आणि ती गॅसवरती एक लोखंडी कढई म्हणा, तवा म्हणा, त्यावरती ती ठेवून जाळून टाकायची आहे. कित्येकदा नजर जर का जबरदस्त असेल तर करणाऱ्या व्यक्तीचा फेससुद्धा आपल्याला त्या जळताना त्या तुरटीमध्ये दिसतो. असा अनेक लोकांचा अनुभवसुद्धा त्यांनी मला कळवलेला आहे. चला तर मग हे उपाय तुम्ही जरूर करून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये कळवा उपाय कसे वाटले. जय भवानी, जय जगदंबा.